तर या प्रकरणावरती केनवडेकर यांनी स्पष्टीकरण दिले। ते माझ्या बांधकाम व्यवसायातील पैसे आहेत असं केनवडेकरांनी म्हटलंय। निलेश राणेंनी माझ्या घरात अनधिकृतपणे प्रवेश केला। विजय केनवडेकर यांनी निलेश राणे यांच्यावर आरोप केलाय। तर कालचा प्रकार हा निंदनीय आहे असंही विजय केनवडेकर यांनी म्हटलंय। हे काय भारतीय जनता पार्टीचा या प्रेसला काहीही संबंध नाही। जे कालचा विषय होता आणि जे काय माझ्या घरामध्ये ज्याप्रमाणे अनधिकृतपणे येऊन जे एक वेगळं वातावरण महाराष्ट्रात करण्याचा प्रयत्न जो केला गेला त्याच्या संदर्भातला असणारा खुलासा करणारा म्हणून मी ही प्रेस घेत आहे। माझं हे घर आम्हाला सावंतवाडीवरून मालवणात येऊन 80 वर्ष झाली। 80 वर्षातले 75 वर्ष ही आम्ही या ठिकाणी विजय फुटवेअर ही संस्था आस्थापना चालवत आमचा या ठिकाणी प्रामाणिक व्यवसाय आम्ही करत आहोत। माझं पूर्ण घर हे संघ परिवाराचं घर आहे आणि ह्या संघ परिवाराच्या घरामध्ये केनवडेकर परिवार ज्या ज्या ठिकाणी व्यवसाय करायला गेला, व्यवसायानिमित्त त्या गावामध्ये गेला, त्या ठिकाणी संघाचं प्रामाणिक काम करून समाजभिमुख काम करण्याचा पूर्णपणे प्रयत्न केलेला आहे। माझे 2 काका आणीबाणीच्या काळामध्ये तुरुंगात होते, तो पण काळ आम्ही बघितलेला आहे। अज्ञातवासातला पण काळ ह्या परिवाराने पूर्णपणे बघितलेला आहे आणि अशा प्रकारे सामाजिक बांधिलकी ठेवून मालवणामध्ये माझे वडील कैलासवासी प्रताप देवराम केनवडेकर यांनी ह्या ठिकाणी मालवणची केनवडेकरांच्या परिवारामार्फत पूर्णपणे सेवाच केलेली आहे आणि ही सेवा करत असताना माझ्या वडिलांचे असणाऱ्या पूर्णपणे संघ परिवारातले संबंध पाहता देशभरातील महाराष्ट्रातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक स्वयंसेवक हे स्वतः ह्या ठिकाणी ह्या माझ्या निवासस्थानी राहून जेवून आदरातिथ्य करून गेलेले आहेत।